पाहत असताना आज आपण 33, 34 आणि 35वा श्लोक पाहणार आहोत. अर्जुन उवाच. श्लोक 33. योग्यं योगस्त्यया प्रोक्तं साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. अर्जुन म्हणाले, मधुसूदन, हे मधुसूदन, त्वया आपण साम्येन समतापूर्वक योग प्रोक्तः सांगितला आहे. चंचलत्व, मना चंचलतेमुळे, अहम मी, एतस्य या योगाची, स्थिराम स्थिर, स्थिती पश्यामी पाहत नाही. हे मधुसूदन, आपण समतापूर्वक जो हा योग सांगितला आहे, मनाच्या चंचलतेमुळे मी या योगाची स्थिर स्थिती पाहत नाही. योग 34. चंचलम ही मनाः कृष्ण प्रथामी बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायरीवत् सुदुष्करम. ही कारण कृष्ण, हे कृष्ण, मनः मन चंचल, अत्यंत चंचल, प्रथामी दुस्तर, दृढ जिद्दी, बलवत आणि बलवान आहे, तस्य त्याला निग्रहम रोखणे, अहम मी, आकाशात स्थित असलेल्या वायूप्रमाणे, सुदुष्करम अत्यंत कठीण, म्हणणे मानतो. कारण हे श्रीकृष्ण, मन अत्यंत चंचल, दुस्तर, दृढ जिद्दी आणि बलवान आहे, त्याला रोखणे मी आकाशात स्थित असलेल्या वायूप्रमाणे अत्यंत कठीण मानतो. श्लोक 35. श्री भगवान उवाच. असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येन च गुह्यते. श्री भगवान म्हणाले, महाबाहो, हे महाबाहो, मनः, हे मन, चंचल, फार चंचल आहे. दुर्निग्रह, याचा निग्रह करणे फार कठीण आहे. असंशयम, हे तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. तू, परंतु, कौन्तेय, हे कुंतीनंदन, अभ्यासेन, अभ्यास च आणि वैराग्याद्वारा गृह्यते, केला जातो. हे महाबाहो, हे मन फार चंचल आहे आणि याचा निग्रह करणेही फार कठीण आहे. हे तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. परंतु हे कुंतीनंदन, अभ्यास आणि वैराग्याद्वारा याचा निग्रह केला जातो. अशा प्रकारे 35व्या श्लोकाचा अर्थ येथे संपला आहे. जय श्रीकृष्ण.